नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्म मध्ये. आणि आपण आज पुन्हा या ठिकाणी भेटतोय ते म्हणजे आपली जी या मेंटरशिपची बॅच आजपासून सुरू होते 15 जुलै पासून. तर त्या बॅच बद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. प्लस एकूणच हा जो विषय आहे त्या विषयाच्या आपण सर्वांगीण बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो अजेंडामध्ये पहिला मुद्दा असेल तो म्हणजे नक्की ह्या बॅचचं स्वरूप कसं असेल. दुसरा, समाजशास्त्र विषय हा नक्की कशा प्रकारे आपण अभ्यासणार आहोत तो, आणि त्याचबरोबर या समाजशास्त्र विषयामध्ये आपल्याला कशा प्रकारे पुढे जायचंय. ठीक आहे, तेव्हा सुरुवात करूयात आपल्या ह्या सेशनला. सो सर्वप्रथम आपण या समाजशास्त्र विषयाच्या रणनीती विषयी आपण चर्चा करूयात. समाजशास्त्र हा विषय जो आहे तो एकूणच आपल्याला युपीएससी असू दे किंवा एमपीएससी असू दे, दोन्हीही क्षेत्रामध्ये दोन्हीही ठिकाणी त्याचं महत्व फार मोठं आहे. कारण एकूणच जर टॉपर्स आपण पाहिले तर टॉपर्सची जी चॉईस आहे, जर टॉपर्सला जर सगळ्यात जास्त पसंती अलीकडल्या काळात जी दिली जाते तर ती म्हणजे समाजशास्त्र विषयाला. आणि त्याचं कारण काय आहे तर त्याचं सर्वांगीण कारण आहे. जसं की पहिला मुद्दा, अतिशय कमी सिलेबस असणं, अतिशय ओळखीचा सिलेबस असणं, जीएस आणि एसए आणि तुमच्या सर्वच इंटरव्ह्यू मध्ये वगैरे तुम्हाला त्याची मदत होणं, हे सगळे जर आपण घटक पाहिले तर युपीएससी असू दे किंवा एमपीएससी असू दे आगामी, यामध्ये तुम्हाला निश्चितच या विषयामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होतोय. आणि म्हणूनच टॉपर्सची चॉईस जर असेल तर ती म्हणजे समाजशास्त्र आहे. तेव्हा मित्रांनो, पण ते का आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुद्दे पण पाहिलेच, पण त्याच्या पलीकडे आता आपल्याला पाहायचे नक्की मग हे समाजशास्त्र विषय घेऊन आपल्याला जर काही यश मिळवायचं असेल तर ते कसं मिळवता येईल, कशा पद्धतीने मिळवता येईल. ओके, तेव्हा सुरुवात करूयात. पहिला मुद्दा, समाजशास्त्र यशाची रणनीती. या अंतर्गत जर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की आपल्याला बेसिक जर आपल्याला सुरुवात करायची असेल, आपलं फाउंडेशन बनवायचं असेल तर सगळ्यात पहिलं काय करायचंय, दररोज आपल्याला अभ्यासक्रम आणि पीवायक्यूचं वाचन करायचंय. दररोज अभ्यासक्रमाचं वाचन करणं का महत्वाचं आहे, कारण अभ्यासक्रम जर आपल्याला पाठ असेल तर अभ्यासक्रम म्हणजे एक प्रकारे आपल्या कीवर्ड्सची खाण असते. अभ्यासक्रमामध्ये जे शब्द आहेत ना मित्रांनो, ते तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजेत तर तुम्हाला गुण मिळतात. दुसरा, अभ्यासक्रम पाठ असेल तर आपल्याला तिथे काय नाहीये हे महत्वाचं कळतं. काय आहे हे तर सगळ्यांना माहितीये, पण काय नाहीये म्हणजेच काय होतं, बऱ्याचशा पुस्तकातून वाचन करत असताना आपल्याला अडचण अशी येते, नाहक आपण जे नाहीये, जे येणार नाहीये परीक्षेला, आपण ते वाचायला लागतो. अभ्यासक्रम पाठ असेल तर आपल्याला ते करता येत नाही किंवा ते करण्याची गरज पडत नाही, किंवा आपण ते वेळ वाचतोय, श्रम वाचतायत. आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम जर आपल्याला पाठ असेल तर इंटरलिंकिंग करणं शक्य होतं. असे बरेचसे फायदे होतात अभ्यासक्रमाचे, आणि म्हणून तो पाठ असला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहे, जर समजा एखादा प्रश्न असेल ते उत्तर तुम्ही शोधताय, त्या उत्तराचा शोध हा जो आहे तो सुद्धा कुठे थांबतोय तर त्या सिलेबसला जाऊन थांबतो. कारण एखादं उत्तर आपल्याला माहित नसेल ना तरी सुद्धा जर मला सिलेबस माहित असेल तर मला त्यात वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन शोधता येतात, आणि हे सगळं होत आहे म्हणून सिलेबस पाठ पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, पीवायक्यूचं वाचन. दररोज एक प्रश्नपत्रिका वाचा, दररोज एकच वाचा. मी जास्त दोन सांगत नाहीये, आपल्याकडे वेळेची कमतरता असते. आपण दररोज एकच प्रश्नपत्रिका वाचूयात, पण ती वाचूयात, दररोज वाचूयात. कळणार नाहीये वाचूयात, समजणार नाहीये वाचूयात. वाचा. का वाचा? कारण मित्रांनो, त्यातून काय होतं, एक पिक्टोरियल मेमरी तयार होते, एक व्हिज्युअल मेमरी तयार होते, की आपल्याला अरे हा आठवतं कधीतरी न्यूजपेपर मध्ये वाचला आपण, अरे सांप्रदायिकता आपल्या सिलेबस मध्ये पण आहे आणि सांप्रदायिक प्रश्न पण येऊन गेलेला आहे, लगेच ते लिंक लागायला लागते. एवढं तरी होतच. दुसरा मुद्दा काय होतो, दररोज आपण क्वेश्चन पेपर वाचल्यामुळे आपल्याला निश्चितपणे जे डायमेन्शन्स आहेत की एका टॉपिक वरती किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतो हे समजतं, आणि मग त्याच्यामधून आपला अभ्यास जो आहे तो परिपूर्णतेकडे जायला लागतो. हे एकदा तुम्ही सुरू केलं की ते करत राहायचंय, कंटिन्यू करत राहायचंय. आपली बॅच संपेपर्यंत तुम्हाला दररोज हे करत राहायचं आहे. दुसरं, सुरुवात करत असताना जर समजा आपल्यापैकी कोणी जर त्या 2026 करता तयारी करत असेल किंवा 2027 करता तयार करत असेल तर आपण सुरुवात कशाने करू शकतो, स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड आहे, निश्चितपणे त्याचा अभ्यास करा, वाचा. ते वाचत राहा. वाचल्यामुळे काय होतं, बेसिकली आपल्याला ओळख होते. यातून तुम्हाला थेट कॉन्टेंट मिळेल अशी काही गॅरंटी नसते, पण त्यातून आपल्याला ओळख होते, आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट समजायला लागतात. हे पहिलं. आणि दुसरं काय आहे तुमचा स्टेट बोर्ड बरोबर, ते म्हणजे एनसीईआरटी. मग एनसीईआरटी मधून काय वाचायचंय, जर अगदी बेसिक तुम्हाला सोशलॉजी काय माहिती आहे किंवा माहिती करून घ्यायचं असेल, फार टेक्निकल समजा तुम्हाला तो करून घ्यायचा असेल तर तुम्ही 11वीचा एनसीईआरटी वाचू शकता. अन्यथा तुम्ही डिरेक्टली 12वीच्या एनसीईआरटी कडे गेलात आणि 12वीच्या एनसीईआरटी मधून ते वाचन केलं तरी सुद्धा
तुम्हाला पेपर 2 आपला जो आहे भारतीय समाज तोही कव्हर होतो आणि त्याचबरोबरने जो इंडियन सोसायटी हा जो GS1 मध्ये पेपर आहे तुम्हाला तो सुद्धा त्यामधून कव्हर होऊ शकतो. म्हणजेच काय बघा, या ठिकाणी हे NCERTs आहेत, या ठिकाणी हे स्टेट बोर्ड आहेत. आपण हे 11वीचं स्टेट बोर्ड आणि हे 12वीचं स्टेट बोर्ड वाचू शकता आणि त्याचबरोबर हे 12वीची 2 NCERTची पुस्तकं आहेत जी तुम्हाला इंडियन सोसायटीसाठी कामाला येतील व त्याचबरोबर ती तुम्हाला भारतीय समाज हा जो आपला पेपर 2 आहे त्यासाठी सुद्धा कामाला येतील. तेव्हा ह्या 4 पुस्तकांचं वाचन तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. मात्र बऱ्याच वेळेस वेळेची कमतरता असते. अशा वेळेस काय मेथड वेगळी सांगतो आम्ही आणि ती मेथड काय असते की तुम्ही पुस्तकावर फोकस करू नका, तुम्ही सिलेबसवर फोकस करा. फॉर एक्झाम्पल मी एक टॉपिक घेतला आणि टॉपिक जर ह्या 4ही पुस्तकात तो नसेलच, मी का वाचू हे? तो टॉपिक मला रेफरन्स बुक नाही सापडला, मी तिथून तो कव्हर केला. पण दुसरा टॉपिक मी घेतला आणि तो फक्त आणि फक्त समजा 12वीच्या या 2 पुस्तकात आहे तर मी ही दोन्ही वाचेल. म्हणजे मी पुस्तकच नाही वाचणार, मी पुस्तक मला फोकस नाही करायचे, मला सिलेबस फोकस करायचा आहे आणि मी ते करेन. मी सिलेबस संपवेन कारण आयोगाने मला सिलेबस दिलाय, पुस्तकं नाही दिले. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट मेथड. ओके, ते तुम्ही फॉलो करू शकता. दॅट इज द सेकंड थिंग. नंतर हे झाल्यानंतर जर आपण आपल्या रणनीतीकडे यायचं असेल मित्रांनो तर पहिल्यांदा आपल्याला सिलेबस हा समजून घ्यावा लागेल आणि त्यानुसार मग आपली रणनीती ठरवावी लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या पेपर 1 मध्ये 10 टॉपिक आहेत बरं का आणि पेपर 2 मध्ये जवळपास 14 टॉपिक आहेत. पण ह्या 14 टॉपिक मधले जवळपास 3 ते 4 टॉपिक हे पेपर 1 मध्ये कव्हर होतात. किती? पेपर 1 मध्ये कव्हर होतात आणि त्याच्यामुळे पेपर 1 मध्ये 10 टॉपिक, पेपर 2 मध्ये 10 टॉपिक, असे 10 आणि 10 20 टॉपिक फक्त आपल्याला उरतात. मग परत आपण काय करूयात, पेपर 1 ची त्या ठिकाणी रणनीती पाहूयात. आपण सिलेबसच्या सोबत जाऊयात. मित्रांनो तुम्ही काय करू शकता, पेपर 1 जो आहे तो 2 ते 3 भागामध्ये डिवाइड करू शकता. जसं की पहिला भाग जो आहे तो म्हणजे समाजशास्त्र एक विद्याशाखा, समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्रामध्ये ज्या संशोधन पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत, त्या कशा विकसित झाल्या हे आपण यामधून पाहू शकतो. दुसरा भाग जो आहे तो स्वतंत्रपणे तुम्ही विचारवंतांचा करू शकता आणि तिसरा भाग जो आहे तो स्तरीकरणापासून ते सामाजिक परिवर्तनापर्यंत तुम्हाला करता येतो. हा तिसरा भाग आहे. बरं, हे असे 3 भाग आपण का केले, त्या 3 भागांचं पुन्हा एकदा आपण विश्लेषण करूयात. पहा, यामध्ये पहिला मुद्दा जर काय करायचं आपल्याला बघा, समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचा उगम कसा झाला आहे की नाही, बघा त्याचा अर्थ काय आहे, त्याचा उगम कसा झाला. बरं, हा उगम ज्या विचारवंतांनी केला तो विचारवंत कोणते आहेत, त्या विचारवंतांचं कार्य काय आहे आणि त्या विचारवंतांनी जी संशोधन पद्धती विकसित केली ती संशोधन पद्धती काय आहे. ठीक आहे, हो, ह्या पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे किंवा करू शकता. सो समाजशास्त्राचा अर्थ काय, समाजशास्त्र उदयाला का आलं, काय गरज भासली त्याची आणि समाजशास्त्र विकसित करणारे विचारवंत कोण आहेत, त्या विचारवंतांचा अभ्यास, त्यांनी पुढे समाजाचा अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे संशोधन पद्धती विकसित केली, या सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यासता येतात. हा तुम्ही याचा पहिला गट करू शकता. पण यामध्ये मी विचारवंतांना पुन्हा वेगळंच करेन का, कारण विचारवंत हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत म्हणून त्याला आपण सेपरेट दुसरा गट त्या ठिकाणी बनवू शकतो. पण जर एखाद्याला समजा असं वाटलं की नाही मला ह्या सगळ्यांचा एका फ्लोने अभ्यास करायचा आहे तर करू शकता, त्याला एक गट बनवा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता, काही अडचण नाहीये. मग पुढे आता हे जे विचारवंत आहेत ह्या विचारवंतांनी ज्या समाजाचा अभ्यास केला तो अभ्यास करताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना विकसित केल्या. बरं का, त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना विकसित केल्या आणि ह्या संकल्पना म्हणजे तुमचा स्तरीकरणापासून पुढचा सगळा घटक आहे. म्हणजेच काय की जर आपण असा विचार केला की समाज, ह्या समाजाचा अभ्यास त्यांनी केलाय. बरं का, हे समाजाचा अभ्यास करत असताना समाजामध्ये स्तरीकरण कसं आहे, सर्वजण समान आहेत का, नाही, त्यांचे स्तर आहेत. मग ते कसं अभ्यासायचं. बर, समाजामध्ये लोक उपजीविका भागवण्यासाठी जगण्यासाठी काही काम करतात का, येस. मग ते आर्थिक जीवन त्यांचं कसं आहे, तुम्ही त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करा. दुसरं, समाजामध्ये लोक आहेत, लोक म्हणलं की एकमेकावरती कुरघोडी आली, राजकारण म्हणून राजकारणाचा अभ्यास आला, कशा प्रकारे लोकशाही विकसित झाली वगैरे वगैरे. त्यानंतर लोक आहेत तर त्यांना आस्था आहे, आशा आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, परंपरा आहे, ह्या सगळ्या एकत्र केल्या तर बनतो धर्म, म्हणजेच धर्माचं अस्तित्व, मग त्याचा अभ्यास करा.
लोक आहेत म्हणजे त्यांचं आणखी एक महत्वाचं काम आहे, ते म्हणजे काय, विवाह करणे, मुलांचा जन्म घालणे, मुलांना वाढवणं, तरच समाज टिकेल आहे ना, नवीन सदस्य आले तर समाज टिकेल ना. म्हणून काय आहे बघा, कुटुंब, विवाह, कुटुंब व त्याचबरोबर नाती गोती, आपले जे नाते आहेत, नातेसंबंध, ते हे सगळं आलं. आहे की नाही. म्हणजेच काय, जर आपण बघितलं तर भारतीय समाजामध्ये 4 पुरुषार्थ आहेत बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातल्या तिन्ही बाबी इथे येतात. धर्म ह्या धर्माचा अभ्यास, अर्थ ह्या अर्थाचा अभ्यास, काम म्हणजे विवाह, कुटुंब वगैरे, गृहस्थाश्रम याचा इथं अभ्यास, मोक्ष हा नाही आपल्याला अभ्यासाला. मग होतं काय, अल्टिमेटली या सगळ्या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि समाज कधीही स्थिर नसतो, तो सतत बदलत जातो. आणि म्हणून त्या सामाजिक परिवर्तनाचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सो हे सगळं या ठिकाणी आपण पाहू शकता. म्हणजेच काय हो, सिलेबस किती सोपं आहे बघा. पहिला, समाजशास्त्राचा उदय कसा झाला. दुसरा, त्या विचारवंतांनी ज्यांनी उदय केला ते कोण आहेत. विचारवंतांनी ज्या संशोधन पद्धतीच्या आधारे समाजाचा अभ्यास केला त्या संशोधन पद्धती काय आहेत, हा झाला पहिला घटक. दुसरा, या विचारवंतांनी समाजाचा अभ्यास केला म्हणजे काय केलं तर वेगवेगळ्या या बाबींचा अभ्यास केला. आणि हे आपल्याला पहिल्या पेपरमध्ये सिलेबसमध्ये आहे, फिनिश. आणि पहिल्या पेपरमध्येच पेपर 2 मधले बरेचसे घटक कव्हर होतात, जसं की राजकारण हा घटक कव्हर होतो, अर्थकारण हा घटक कव्हर होतो, धर्मकारण हा घटक कव्हर होतो, विवाह व कुटुंब हे घटक कव्हर होतात, सामाजिक परिवर्तनाचे 2 ते 3 मुद्दे कव्हर होतात. मित्रांनो, जर या पद्धतीने तुम्ही गेलात, ठीक आहे, तर बघा 5 घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पेपर 2 मधले ऑलरेडी कव्हर होतात. कुठले कुठले लक्षात ठेवा, मी तुम्हाला परत ते कलेक्ट करून सांगतो. आर्थिक आहे, राजकारण आहे, धर्म आहे, विवाह कुटुंब आहे आणि सामाजिक परिवर्तन आहे. पहा, या बघा पेपर 2 मध्ये कुठले कुठले घटक मी सांगितले तुम्हाला. भारतातल्या या नातेदारी व्यवस्था हा पेपर 1 मध्ये कव्हर झाला, धर्म व समाज हा पेपर 1 मध्ये कव्हर झाला, राजकीय व्यवस्था व समाज हा पेपर 1 मध्ये कव्हर झाला, सामाजिक परिवर्तन, हे बघा सामाजिक परिवर्तनामधला जो शिक्षणाचा घटक आहे तो यातला कव्हर होतो. आणि त्याचबरोबर हे जे काही आहे औद्योगिकरण आणि नागरीकरण, त्याच्यामध्ये एक छोटा घटक आहे असंघटित क्षेत्राची भूमिका, ती सुद्धा बाब आपली पेपर 1 मध्ये इथे कव्हर होते. म्हणून म्हणलं ना, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमचा जवळपास 4 घटक 1, 2, 3, 4 हे 4 घटक तुमचे पेपर 1 मध्ये कव्हर होतात. 14 मधून 4 मायनस करा, 10 पॉइंट इथे राहतात. आता जर आपण याचा विचार केला पेपर 2 चा, तर हा सिलेबस जो आहे ना तो कसा अभ्यासायचा आहे. तर पहिला आहे भारतीय समाजाची ओळख. याच्यामध्ये तुम्हाला विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. आणि हे विचारवंत पहिल्या पेपर मधल्या विचारवंतांचे एक प्रकारे शिष्यच आहेत. हो, त्यामुळे फार वेगळं काही तुम्हाला करायचंच नाहीये. आणि मग दुसरा घटक जो येतो तो म्हणजे हा इथून इथपर्यंत हे सगळं काय माहितीये, हे आहे संरचना. तुम्हाला या संरचनेचा अभ्यास करायचा आहे. हा आपला दुसरा घटक आहे. म्हणजे हा समजा पहिला घटक, इथे इथे या पहिला घटक आला, हा दुसरा घटक आला. आणि त्याचबरोबरीने इकडे ह्या ठिकाणी बघा, हे इथून जे आहे इथपर्यंत हे सगळं परिवर्तनाच्या संदर्भातलं आहे. हे तिसरा घटक आहे. हा कसा आहे, तिसरा घटक. मी तुम्हाला आणखी समजावून सांगतो. बघा, पहिला पेपर 2 चा जर विचार केला आपण, तर यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे विचारवंत. जसा युरोपियन समाजाचा अभ्यास काही विचारवंतांनी केला, तसंच भारतामध्ये सुद्धा भारतीय समाजाचा अभ्यास काही विचारवंतांनी केला. घुरिये, श्रीनिवास, या पद्धतीने देसाई, बेते हे सारखे जे विचारवंत आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. मग दुसरं त्यांनी काय केलं, तर भारतीय समाज हा या युरोपियन समाजापेक्षा फार वेगळा आहे हे समजावून सांगण्यासाठी भारतीय समाजाच्या संरचनेचा अभ्यास केला. मग भारतीय समाज बनतो कशापासून, साधं सोपं आहे बघा. क्रमांक 1, भारत म्हणलं की आली जाती व्यवस्था, आले का नाही, म्हणून जातीचा अभ्यास हा पहिला आला. भारत म्हणला की आलं गाव, नाही का, ग्राम. त्याचबरोबर आलं ते म्हणजे आपले आदिम पाडे, आहे की नाही, आदिम वस्त्या, आदिवासी पाडे, त्यांचा अभ्यास. आणि त्याचबरोबर आली नगरे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ह्या तिघांचा अभ्यास आहे. व भारत जसा आधुनिक बनत गेला तसं आपण जातीकडून वर्ग व्यवस्थेकडे आलो. मग भारतातले जे वर्ग आहेत ते म्हणजे कसे आहेत, एक आहे कृषक जो शेतीमध्ये, दुसरा आहे औद्योगिक जो नगरांमध्ये,
आणि तिसरा आहे तो म्हणजे मध्यम वर्ग, तो या गाव आणि नगरे दोन्हीकडे सगळीकडे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून वर्ग संकल्पनेचा सुद्धा अभ्यास त्यांनी आपल्याला ठेवलाय. सो भारतीय समाजाच्या संरचनेमध्ये काय काय येतं, जाती व्यवस्था येतं, वर्ग व्यवस्था येतं आणि त्याचबरोबर गाव, आदिवासी आणि नगर यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये येतो. हा झाला यातला दुसरा घटक. आणि तिसरा तो म्हणजे हे जे काही आहे आपली संरचना जी आहे ही संरचना कशी परिवर्तित होतीये. बघा आपली गावं कशी बदलतायत, ग्रामीण कृषक रूपांतरण, आपली गावं कशी बदलतायत, आपली शेती कशी बदलते आहे, आपली नगरं कशी बदलतायत, आपलं राजकारण कसं बदलतंय, हे सगळं परिवर्तन जे आहे ते आपल्याला इथे पाहायचंय पुढच्या टप्प्यामध्ये. आणि त्याचबरोबर हे परिवर्तन आणण्यासाठी ज्या ज्या काही सामाजिक चळवळी कारणीभूत आहेत त्या चळवळी कोणत्या आहेत त्यांचा अभ्यास आहे. या सगळ्या बाबी परिवर्तित होत आहेत म्हणजेच काय, या ठिकाणची जी लोक आहेत त्या लोकांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो लोकसंख्या परिवर्तन हे सुद्धा इथं आलं. आणि त्याच बरोबरीने मग हे परिवर्तन जे आहे हे सगळं परिवर्तन घडत असताना यातून काही समस्या देखील निर्माण झाल्या. या समस्या कोणत्या आहेत त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथे आहे. म्हणजेच काय बघा, पहिला आहे विचारवंत, दुसरा आहे भारतीय समाजाची संरचना आणि तिसरा आहे त्या संरचनेमध्ये घडत असलेलं परिवर्तन. अशा 3 घटकामध्ये आपण समाजशास्त्राचा अभ्यास करू शकतो. सो पेपर 1 मध्ये 3 गट, पेपर 2 मध्ये 3 गट, एवढाच फक्त आपल्याला अभ्यास आहे आणि याच्या आधारावरती आपले 500 मार्क घटतात. हे तर लक्षात तुमच्या, हे त्या ठिकाणी घट्ट आहे. पण जर आपल्याला 500 पैकी 300 प्लस जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, ती म्हणजे तुमची संकल्पना अगदी सुस्पष्ट पाहिजे. संकल्पना या स्पष्टता पाहिजे संकल्पनांची. कुठलाही शब्द हा आपल्याला व्यवस्थित त्याची व्याख्या करता आली पाहिजे, ते नक्की काय आहे त्याचा अर्थ कळला पाहिजे. दुसरं तेवढंच महत्वाचं आहे ते म्हणजे सिद्धांत. हे सिद्धांत जेवढे काही आहेत ना, धर्माचा सिद्धांत, राजकारणाचा सिद्धांत, सत्तेचा सिद्धांत, परिवर्तनाचा सिद्धांत, हे सिद्धांत आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती असले पाहिजेत. आणि संकल्पना आणि सिद्धांत कोण मांडले तर ते म्हणजे विचारवंत. त्यामुळे एक प्रकारे काय, आपली विचारवंतांवर कमांड पाहिजे, विचारवंतांवर कमांड पाहिजे. ती आली की समाजशास्त्राचा परिप्रेक्ष्य आपल्याला आलाच, काहीच अडचण येत नाही. हे झालं दुसरं. तिसरं, त्यानंतर आपल्याला काय करायचंय की एकदा संकल्पना सिद्धांत समजले की मग आपल्याकडे पाहिजे त्या प्रत्येक टॉपिक नुसार नोट्स, आपल्या नोट्स रेडी पाहिजेत. दुसरं, या नोट्स मध्ये व्हॅल्यू ऍडिशन म्हणून तुम्ही काही चालू घडामोडीमधील ज्या काही घटना घडतात त्यांचा सुद्धा इथे समावेश करू शकता. पण चालू घडामोडींचा केवळ आपल्याला मिठासारखा वापर करायचा आहे, एक्सेसिव्ह यूज करायचा नाही, त्याची गरज पण त्या ठिकाणी नाही. हे करत असताना याच्याबरोबर आणखी एक सगळ्यात अधिक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आन्सर रायटिंग, उत्तर लेखन. उत्तर लेखन झालं पाहिजे, उत्तर लेखनाला पर्याय नाही. आणि नुसतं लेखन करायचं नाहीये तर ते फीडबॅक पण त्याचा आपल्याला घ्यायचा आहे, फीडबॅक मिळाला पाहिजे, तोही आपल्याला मुद्दा इथं पार पडायचा आहे. त्यामुळे उत्तर लेखन करा, फीडबॅक घ्या, इम्प्रूव्हमेंट करा आणि मग पुढे जा. मित्रांनो, प्रत्येक टॉपिकवर तुमची नोट, कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. बस एवढं करा, तुम्हाला छान पद्धतीने याच्यामध्ये गुण मिळतात, नक्की मिळतात, त्यात काही वादच नाहीये. पण मग आता वाचायचं कुठून याबद्दल थोडस तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता हे जी पुस्तकं आहेत हे तर त्या ठिकाणी आहेतच, म्हणजे यात काही वाद नाहीये, तुम्ही वाचू शकता. पण बेस कशाला बनवायचं तर ते म्हणजे ह्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या काही नोट्स आहेत, पण त्या सिलेक्टिव्हली वाचायच्या. त्या सिलेक्टिव्ह नोट्स कुठल्या वाचायच्या, कोणत्या वाचायच्या, निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आम्हाला फोन नंबरवरती कॉल करा, सिंपल. त्याच्यातून आपण ते तुम्हाला देऊयात. तसंच पेपर 2 साठी सुद्धा YCMU चे आपल्याला काय करायचे आहे, निवडक नोट्स वापरायचे आहेत. पेपर 1 साठी आगलावे सरांचं तुम्ही पुस्तक वाचू शकता, त्यातले सुद्धा काही चॅप्टर निवडक वाचायचे आहेत. ज्यांना थोडंफार इंग्लिश जमतं त्यांनी जॉर्ज रिट्झर यांचं सुद्धा पुस्तक वाचलं तरी चालू शकतं. पेपर 2 साठी डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं एक पुस्तक आहे, ठीक आहे, वाचा, व्हॅल्युएशन साठी वाचू शकता. पण घनश्याम शाह यांचं पुस्तक जे आहे ते कंपल्सरी वाचा. ते सामाजिक चळवळीवरती हमखास तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतात. आणि सामाजिक परिवर्तनासाठी टीके उमन सरांचं पुस्तक आहे, तेही तुम्ही वाचू
शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला काही आपल्या चालू घडामोडींचे समजा काही समाजशास्त्रा संदर्भातल्या काही माहिती हवी असेल, तुम्हाला जर काही वेगवेगळ्या पुस्तकांची नक्की कुठली चॅप्टर वाचायचे त्याची इंडेक्स हवी असेल, तर तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती त्याची सगळी माहिती मिळेल. सोशोलॉजी बाय अमोल घोडके असं ह्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तुम्ही हा स्कॅन करू शकता, जॉईन करू शकता आणि तिथून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ही माहिती मिळू शकते. तेव्हा मित्रांनो, या पद्धतीने सुद्धा जा, काही अडचण नाहीये. आता हे सगळं करत असताना शेवटी काय बघा की आपण कशा पद्धतीने काम करायचंय, आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचंय. मित्रांनो, आपली ही जी मेंटरशिप बॅच आहे ही 1 to 1 स्वरूपात चालते आणि याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य फ्लिप मॉडेल आहे. फ्लिप मॉडेल आहे, 1 to 1 मेंटॉरिंग आहे, कंटिन्युअस आन्सर रायटिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन स्टॉप तुम्ही आठवड्याचे 7ही दिवस अभ्यास करू शकता आणि तुमच्या 7ही दिवस मी आणि आमची टीम ही तुमच्या सोबत असते. त्यामुळे अडचण कुठेच येत नाही आणि म्हणूनच आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी 2.5 महिन्यामध्ये ऑप्शनल कव्हर केलेले आहेत आणि पुढे ते व्हॅल्यू ॲडिशनला सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे. म्हणजे जर समजा एखाद्या ऑफलाईन बॅच मध्ये जर 6-6 महिने फक्त बॅच चालत असेल, तर इथे तुम्ही 3 महिन्यामध्ये बॅच संपवून आन्सर रायटिंग करून, नोट्स रेडी करून, वाचन करून, कॉन्सेप्ट क्लिअर करून पुढचे 3 महिने तुम्हाला अजून व्हॅल्यू ॲडिशनसाठी, पुन्हा PYQ लिहिण्यासाठी, पुन्हा PYQचं डिस्कशन करण्यासाठी मिळणार असतील, तर का संधी वाया घालवताय. आणि म्हणूनच मेंटरशिपच्या बॅचला आमच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांची पसंती असते आणि तुम्ही सुद्धा निश्चितपणे याचा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, एकूणच काय की जेव्हा आपल्याला ऑप्शनलला कमी वेळ देऊन जास्तीत जास्त गुण मिळवणं शक्य आहे, तर तेवढाच वाचलेला वेळ तुम्ही GS मध्ये देऊ शकता आणि GS मध्ये पुढे जाऊ शकता. इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज जर कुठे मिळू शकणार असेल तर तो म्हणजे वेळेचा असतो, आपल्या एफिशियन्सीचा असतो आणि हा सगळा ऍडव्हान्टेज तुम्हाला आपल्या मेंटरशिपच्या बॅच मधून मिळतो. तेव्हा कुठल्याही पद्धतीने विचार याच्यामध्ये जर तुम्हाला काही किंतु परंतु असेल, भेटा, बोला, चर्चा करा, मार्ग निश्चित निघतो आणि आपल्याला त्या पद्धतीने पुढे जाता येऊ शकतं. पारंपरिक पद्धतीने आता काम करायची राहिली नाहीये वेळ. आता आपल्याला बदलावं लागेल आणि बदलून काळानुसार पुढे जावं लागेल. मित्रांनो, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मेंटरशिपची बॅच आहे. मेंटरशिप इज इक्वल टू पर्सनल अटेन्शन. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. पर्सनल फीडबॅक, पर्सनल अटेन्शन, पर्सनल टीम हे सगळे तुमच्यासाठी काम करत असते. तेव्हा निश्चितपणे या सगळ्या बाबींचा फायदा करून घ्या आणि आपल्या यशाला गवसणी घाला. शेवटी हेच आहे बघा की विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते हे त्याच गोष्टी पण वेगळ्या स्वरूपात करत असतात. आणि त्यामुळे मित्रांनो, मेंटरशिप बॅचचा एकदा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला निश्चितपणे याच्यामध्ये प्रचंड फायदा होईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण असेल, काही विचारायचं असेल, फोन नंबर्स आहेत, आमचं ऑफिस आहे, तुम्ही येऊन भेटू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.